नमस्कार, मी सचिन बावगे. जय श्री स्वामी समर्थ. गेल्या भागात आपण चर्चा केली निर्णय क्षमता या सवयीबद्दल. आपण या भागात चर्चा करू आदर, रिस्पेक्ट या सवयीबद्दल. मुलांना आदर द्यायचा आणि घ्यायचा ही सवय असलीच पाहिजे. मोस्टली मुलांमध्ये काय होतं, आदर देता येतो पण घेता येत नाही. सर्वप्रथम मोठ्यांना, समवयस्क म्हणजे सेम एज आहे किंवा आपल्यापेक्षा लहान मुलांना आदर देणं आवश्यक आहे, इम्पॉर्टंट आहे. आता या सवयीमुळे काय होतं, मुलांना सर्व बाजूंनी ऑल साइड त्यांना एक रिस्पेक्ट मिळतो. त्यांना आदर एक मिळतो. तर आदर देणं म्हणजे काय, घरातील मोठी माणसं कुठे बाहेर निघाली तर स्वतःहून पाया पडायचं. कुठल्याही नवीन व्यक्ती घरामध्ये आला किंवा भेटला तर त्यांच्या स्वतःहून पाया पडणं किंवा समवयस्कर मोठी माणसं घरात आली तर त्यांना बसायला जागा करून देणं, पाणी आणून देणं, त्यांच्याशी अदबीने लो व्हॉल्यूममध्ये बोलणं. पण जेव्हा मुलं स्वतः आदर करायला लागतात तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना चांगल्या गुड क्वालिटी असाव्या असं त्यांना वाटतं. तर सेल्फ रिस्पेक्ट ज्या मुलांना असतो त्यांना अपयश, फेल्युअर खपत नाही, त्यांना एक्सेप्ट नसतं. अशा मुलांचं अक्षरही फार चांगलं असतं, टेबल स्वच्छ असतं, त्यांचं राहणीमान खूप चांगलं असतं. तर शाळेमध्ये, सोसायटीमध्ये त्यांना कौतुक करून घ्यायला आवडतं. या उलट दुसऱ्या बाजूने अदर साईड ज्यांना सेल्फ रिस्पेक्ट नसतो त्यांना कमी मार्क मिळाले परीक्षेमध्ये तरी चालतं. कोणी कितीही काही अपमानास्पद बोलू दे, काही फरक पडत नाही. मग हळूहळू ही मुलं काय होतात, स्टबर्न होत जातात. बघा, सेल्फ रिस्पेक्ट तो थोडक्यात त्याला जर त्याला आहे त्या मुलाला, तो थोड्याशा अपयश मिळालं तर तो अगदी पेटून उठतात. त्यांना सहन होत नाही, एक्सेप्ट नाही. लगेच त्यावरती रेमेडीज करणार, उपाय करणार किंवा चांगला मार्ग किंवा करेक्टिव्ह ॲक्शन ती लोकं घेतात. इन शॉर्ट असं म्हणावं लागेल की मुलांच्या दृष्टीने आदर म्हणजे भीती नाही, तर तो एक विश्वास आहे जिथे त्यांना सन्मान आणि प्रेम मिळतं. जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढील भागात लवकरच भेटू. शांत बसण्याची सवय. श्री स्वामी समर्थ.